पाहतोय दिवसेंदिवस वाहतूक कोंडी जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढते आणि त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य पुणेकरांना सहन करावा लागतो। ठिकठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत, रस्त्याची कामं सुरू आहेत, त्यामुळे रस्त्यावरती प्रचंड गर्दी जी आहे ती होते। मात्र आपण पाहतोय की वेकअप पुणेकर आणि त्याचबरोबर काँग्रेसचे नेते मोहनदादा जोशी यांच्या माध्यमातून एक उपरोधिक आंदोलन जे आहे ते करण्यात येतं। ते म्हणजे आपण पाहतोय की या ठिकाणी यमदूत जे आहेत ते खरंच आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। दादा, सुरुवातीला सांगा नेमका आजच्या आंदोलनाचा उद्देश काय आहे? वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावरती वाढते, तुम्ही आंदोलन करता। गेल्या 3 दिवसापासून वेकअप पुणेकर या संस्थेच्या माध्यमातून पुणेकराच्या वाहतूक कोंडीमुळे जो त्रस्त झालेला पुणेकर आहे, जो अडकलेला पुणेकर आहे, त्याची सुटका करण्यासाठी आम्ही प्राधान्याने पुणे शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये, सर्व प्रमुख चौकामध्ये, सर्व प्रमुख रस्त्यामध्ये, या भागातील सर्व मोठ्या सोसायट्यांच्यामध्ये, मोहल्ला कमिट्यांच्यामध्ये अशा पद्धतीने आम्ही एक QR कोड केलेला आहे। या QR कोडच्या माध्यमातून आम्ही जनतेने हे स्कॅन करावं आणि आम्हाला पाठवावं ऑनलाईन, की ज्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या गोष्टीला त्रास होतो आहे, कुठल्या याला सामोरं जावं लागतं आहे आणि एक पुणेकर म्हणून तुमच्या काय सूचना आहेत यातनं मार्ग, ते हे आम्ही एक जनतेची चळवळ या ठिकाणी उभी केलेली आहे। आणि ही उभी करत असताना गेल्या 3 दिवसापासून प्रत्येक भागाभागात ही चळवळ चालू आहे। आज साधं मी स्वारगेट चौकामध्ये आमचे कार्यकर्ते ही अभियान सुरू करत असताना या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा पुण्याचा प्रवेशद्वार आहे। या पुण्याच्या प्रवेशद्वारामध्ये रोज जवळपास 4000 STच्या बसेस ये जा करतात। या ठिकाणी मेट्रोचं काम चालू आहे। मेट्रोचं काम सुरू होऊन किती वर्ष झाली तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आज इथं वाहतूक कोंडी कशी दूर होऊ शकते? वाहतूक कोंडी मी तुम्हाला साधं एक गोष्ट समोर दाखवतो। हे समोरचं जे हे मारलेले आहेत बॅरिकेड जे आहेत, मी या ठिकाणी खरं म्हणजे वाहतूक शाखेचे जे आमचे ACP साहेब आहेत यांचं अभिनंदन करतो, खाडे साहेबांचं, की ते सकाळपासून आम्ही ज्या काही सूचना करतो आहेत ते ताबडतोब ते जे कसं करता येईल हे आता हे जर 3 मीटर आतमध्ये जाऊ शकतं, 3 मीटर आतमध्ये गेले तर एक बस ज्यादा जाऊ शकते, चौकातली वाहतूक कोंडी दूर होऊ शकते। मला सांगा, PMPLच्या बसेस या चौकामध्ये पार्क होतात सकाळी 11 वाजेपर्यंत, त्या दूर झाल्या तर वाहतूक कोंडी हे होऊ शकते। तुम्ही आता यमदूताची वेशभूषा परिधान करून आलेला आहात, खरंच सर्वसामान्य लोकांना त्रास सहन करावा लागतो? सहन करावं लागतो। काय होतं, बऱ्याचदा झेब्रा क्रॉसिंगवरून गाड्या पुढे येतात, पुढं आले की मग काय होतं, ट्रॅफिकला अडथळा निर्माण होतो। ज्यावेळेस ॲम्ब्युलन्स येते, ॲम्ब्युलन्सला जागा मिळत नाही जायला, त्यावेळेस काय होतं की जेणेकरून जे सिग्नलला हवालदार पोलीस नसले की सिग्नल तोडतात। त्यासाठी आहे ना कंटिन्यू आपल्याला सिग्नलवरती हवालदार दुपारी जेवायला गेल्यानंतर सुद्धा लोक रिक्षावाले किंवा 2 व्हीलरवाले असं बघतात, दिसतात का पोलीस दिसतात, नसले की बबूर करून निघून जातात। त्यावेळेस मला मग हा यमदूत मला तिथे यावं लागतो आणि त्यांना घेऊन जावं लागतं। ठिकाणी पुण्यातील ट्रॅफिकमुळे दवाखान्यात वेळेवर पोहोचून न शिकलेल्या ॲम्ब्युलन्समध्ये सिरियस रुग्णांना मी दररोज घेऊन जातो। म्हणजे यमदूताची या ठिकाणी आपण पाहतोय की प्रतिकृती दाखवण्यात आलेली आहे आणि साक्षात या ठिकाणी यमदूत घेऊन आलेले आहेत। खरंच दिवसेंदिवस अशा वाहतूक कोंडीमुळे अनेक रुग्णांचा जीव जातो, तुम्हाला असं वाटतं? हो, जातो, जीव जातो। कारण मला प्रत्येक वेळेस यावं लागतं, ॲक्सिडेंट झाले की त्या रुग्णाला घेऊन जावं लागतं। हे माझ्यावर वेळ येता कामा नये, तरी ट्रॅफिक ह्यांनी सहकार्य करावं, पोलिसांनी सहकार्य करावं आणि दुसरी गोष्ट जे गाड्या चालवतो त्यांनी सुद्धा आपल्या वाहतुकीचा नियम पाळावा, म्हणजे माझी थोडीशी मेहनत कमी होईल। आपण पाहतोय की या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते करण्यात येते। स्वारगेट चौकातली वाहतूक कोंडी जी आहे ती दूर व्हावी आणि संपूर्ण शहरामध्ये ज्या ठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करून रस्त्यावरची वाहतूक कोंडी जी आहे ती सोडवली जावी, यासाठी वेकअप पुणेकर आणि मोहन जोशींनी हे आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।